सागरे बोल नको. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं BBIT परिवारामध्ये हार्दिक स्वागत. बघा, आपण अल्टरनेटर पेडच्या कोर्सला सुरू केलता. अल्टरनेटर आपण बघितलं की विद्युत ऊर्जा कशी निर्माण झाली. अल्टरनेटर कुणाला म्हणायचं? जे यंत्र, जे मशीन्स, बरोबर आहे का, जी मशीन आपली यांत्रिकी ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये कन्वर्ट करते, बरोबर आहे का, बदलते, त्या यंत्राला काय म्हणायचं? जनरेटर, किंवाच त्याला काय म्हणतात रे? अल्टरनेटर. ओके, आपण अल्टरनेटर मध्ये कसं कंडक्टर फिरवला की विद्युत निर्माण कशी होती ते बघितलं, बरोबर आहे का. मग आपण जनरेटरचा आज बेसिक बघणार आहेत की जनरेटर मध्ये कोणकोणते पार्ट असतात, हे इम्पॉर्टंट आहे. बघा, तुम्ही असा जनरेटर बघितला असेल. ओके, जनरेटरला काय काय असतं आपण आता बघा. जनरेटरचं आपल्याला संपूर्ण बघायचंय, त्यामुळे नीट लक्ष द्या. ही जी असतो, हा जो बाहेरचा पार्ट असतो त्याला म्हणतात स्टेटर. स्टेटर. आणि जो आतमधला पार्ट असतो त्याला काय म्हणतात? रोटर. ओके, हे दोन पार्ट झाले, स्टेटर आणि रोटर, बरोबर आहे का. स्टेटरवर काहीतरी वाइंडिंग असेल, बरोबर आहे का, त्या वाइंडिंगला म्हणायचं स्टेटर वाइंडिंग. काय म्हणायचं रे? ही वाइंडिंग आहे, इथं स्लॉट आहेत वेगवेगळे, तर ही वाइंडिंग आहे, ही काय आहे. आणि रोटरवर पण काय आहे? वाइंडिंग आहे. काय आहे? वाइंडिंग आहे, बरोबर आहे का. मग रोटरवर पण वाइंडिंग आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे का. त्या वाइंडिंगला काय म्हणायचं रे? ह्या वाइंडिंगला रोटर वाइंडिंग. काय म्हणायचं? ओके, लिहून घ्या, रोटर वाइंडिंग म्हणायचं. आता बघा, आपल्याकडे दोन वाइंडिंग असतात, मी तुम्हाला सांगितलं. एक तर आर्मेचर वाइंडिंग आणि एक फील्ड वाइंडिंग, बरोबर आहे का. आर्मेचर वाइंडिंग बघा, हे दोन जर वाइंडिंग समजल्या तर तुम्हाला कळणार आहे. आणि काय रे? फील्ड वाइंडिंग. ओके, दोन वाइंडिंग आहेत बघा. फील्ड वाइंडिंगला आर्मेचर वाइंडिंग कुणाला म्हणायचं? ज्या वाइंडिंगला, बरोबर आहे का, थ्री फेज सप्लाय देतात किंवा घेतात, बरोबर आहे का. ज्या वाइंडिंगला थ्री फेज सप्लाय असतो, बरोबर आहे का, त्या वाइंडिंगला काय म्हणायचं? आर्मेचर वाइंडिंग. आणि जी फील्ड वाइंडिंग म्हणजे काय? ज्या वाइंडिंगला काय असतो? DC सप्लाय असतो, बरोबर आहे का. DC म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय असतो, त्याला काय म्हणायचं रे? फील्ड वाइंडिंग, बरोबर आहे का. आता मग आपला जनरेटर आहे, स्टेटर आहे, रोटर आहे. मग स्टेटरवर काय असू शकतं रे? स्टेटरवर काय कोणकोणती वाइंडिंग लावू शकतो? स्टेटरवर बघा, स्टेटरवर कोणती वाइंडिंग असू शकते? एक तर आर्मेचर वाइंडिंग असू शकते किंवा फील्ड वाइंडिंग असू शकते, दोन्ही पैकी एक. कळतंय का. आणि रोटरवर कोणती असू शकते? एक तर आर्मेचर लावू शकतो किंवा फील्ड लावू शकतो. म्हणजे तुम्ही जनरेटरच्या बघा, स्टेटरला दोन वाइंडिंग कोणत्याही लावू शकता आणि रोटरला दोन वाइंडिंग, म्हणजे आदला बदल. ह्याला जर आर्मेचर असली तर इथं काय असायला पाहिजे? फील्ड. इकडे लक्ष द्या. बघा इथं बघा, ह्याला पण आर्मेचर आणि ह्याला पण आर्मेचर लावू शकता का? नाही. आपल्याला काय दोन वाइंडिंग आहेत, दोन वाइंडिंग स्टेटर किंवा रोटरवर इम्प्लिमेंट करायच्यात. मग मला सांगा रे, काय करायचं? स्टेटरवर काय करावं आपण? तुमच्या मनाने कोणती वाइंडिंग? आपल्याला सगळ्या केस बघायच्यात. स्टेटरवर एकतर आर्मेचर लावू शकता आणि रोटरवर काय लावू शकता? फील्ड. ती एक कंडिशन झाली, नीट लक्ष द्या. स्टेटरवर काय सांगितलं? आर्मेचर, आणि रोटरवर राहिलेली फील्ड. किंवा दुसऱ्या भाषेत, किंवा तुम्ही एक असं जनरेटर डिझाइन करू शकता, किंवा दुसरं जनरेटर कोणतं डिझाइन करू शकता रे? दुसरं जनरेटर हे डिझाइन करू शकता की स्टेटरवर काय रे? फील्ड लावू शकता. बघा, दुसऱ्या केसमध्ये काय? स्टेटरवर काय लावली रे? फील्ड वाइंडिंग लावली, आणि रोटरवर काय लावली रे? आर्मेचर लावली, बरोबर आहे का. मग आपण केस घेऊ. आपण वेगवेगळे जनरेटर डिझाइन करतोय. केस 1 आहे. केस 1 कोणकोणती वाइंडिंग स्टेटरला आणि रोटरला लावायची ती केस बघायची, बरोबर आहे का. मी काय केलं, बघा, पहिल्या केसमध्ये स्टेटरला काय लावली? फील्ड लावली. काय लावली रे? फील्ड. म्हणजे स्टेटरला कसला सप्लाय दिला? DC. स्टेटरला कसला सप्लाय दिला? DC. आणि आपण जनरेटर करून काय करतो रे? ऊर्जा निर्माण करतो, बरोबर आहे का. आपण थ्री फेज जनरेटर शिकतोय, मग जनरेटर करणं निर्माण करतो. स्टेटरवर फील्ड लावली DC, मग आर्मेचर कुणाला लागणार? रोटरला लागणार, बरोबर. स्टेटरला एक तर दुसरी रोटरला. मग रोटरला कोणती लागणार रे?
रोटरला जी आहे ती कोणती लागणार आहे, आर्मेचर. म्हणजे तिथं सप्लाय कसला येणार रे, AC सप्लाय येणार. कसला, AC. बरोबर आहे का, 3 फेज. मग ही 3 फेज म्हणजे काय, ही जनरेटरने निर्माण केलेला सप्लाय. काय, निर्माण केलेला सप्लाय. मग आपल्याला माहिती आहे EMF कसा निर्माण होतो, बरोबर आहे. मग आपण स्टेटरला फील्ड लावली, नीट लक्ष द्या, स्टेटरला काय लावली रे बाळा, फील्ड लावली. आणि रोटरला काय लावली, आर्मेचर लावली. आणि असं जेव्हा हे असं केलेलं असतं तेव्हा जो जनरेटर निर्माण होतो त्याला काय म्हणायचं बघा. बघा रोटरला काय लावली रे, आर्मेचर लावली. म्हणजे ही तर बघा पहिल्या केसमध्ये तुमचा जनरेटर कसा डिझाइन झाला, इकडे लक्ष द्या. बघा मी डीप मध्ये शिकवतोय का, तर तुमचा एक पण क्वेश्चन सुटू नाही. थोडा वेळ घेतोय, वेळ जाऊ द्या, नीट व्हिडिओज बघा, लिहून घ्या बघता बघता. कारण नोट्स काढायला मला पहिल्यांदा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. ओके, माझ्याकडे कमी वेळ असतो, ड्युटीला असते, त्यामुळे मी तुम्हाला जेवढा काही पॉसिबल आहे, आपल्याकडे क्वेश्चन बँक पण डिझाईन करायला सुरू आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि एकदम केली तर एकदम चांगलं करायचं, नाहीतर मी करत नाही. त्यामुळं जो कंटेंट देणार आहे तो तुम्हाला कुठंच भेटणार नाही, महाराष्ट्रात तर कुठंच भेटणार नाही, असा कंटेंट मी देणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. स्टेटर फील्ड वाइंडिंग, रोटर आर्मेचर वाइंडिंग, बरोबर आहे का. मग आपण ह्या जनरेटरची डायग्राम काढू. इथं स्टेटरला काय दिलंय रे, स्टेटरला काय दिलाय, स्टेटरला काय फील्ड आहे, काय इथं वाइंडिंग आहे स्टेटरच्या. इथं पहिल्या केसमध्ये नीट लक्ष द्या, काय लावली रे, DC सप्लाय लावलाय. म्हणजे स्टेटरला काय लावली, फील्ड झाली. आणि रोटरला काय रे, रोटरला काय लावली, रोटरला काय लावली, आर्मेचर. बरोबर का, रोटरला काय लावली, आर्मेचर. म्हणजे इथं कसला सप्लाय, AC सप्लाय आणि DC. बरोबर आहे का. मग आपल्याला माहिती आहे की जर विद्युत ऊर्जा निर्माण करायची असेल तर काय लागतं रे, डायनामिकली इंड्युस्ड EMF होतो जनरेटर मध्ये. आपण कालच्या लेक्चर मध्ये शिकलो काय, डायनामिकली इंड्युस्ड EMF म्हणजे कंडक्टर काय होत असतो, बरोबर आहे का, डायनामिकली. कंडक्टर काय करत असतो, फिरत असतो, बरोबर आहे का. आणि बघा, आणि काय रे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, चुंबकीय रेषा कशा असतात, स्थिर असतात. बघा चुंबकीय रेषा स्थिर असतात, बरोबर आहे का. मग मला सांगा रे बाळांनो, मला सांगा, असं केलंय. मग ह्या जनरेटर मध्ये काय केलंय, आर्मेचर कशाला केलाय, रोटरला. रोटर काय करतो रे, फिरतो. म्हणजे मी म्हणू का रे, हे जे जनरेटर आहे केसुए मधलं, ह्याच्यामध्ये आर्मेचर रोटेटिंग आहे. काय, आर्मेचर काय रोटेटिंग आहे. आणि फील्ड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ह्या जनरेटरला म्हणून सायंटिस्टनी नाव काय दिलं, आर्मेचर फिरतोय म्हणून ह्याला नाव दिलं, ह्या जनरेटरच्या टाईपला नाव दिलं की रोटेटिंग आर्मेचर. बघा, फिरणारा आर्मेचर आणि कॉन्स्टंट फील्ड. बघा, फिरणारा आर्मेचर आणि कॉन्स्टंट फील्ड. का रे, आर्मेचर काय होतोय, रोटर फिरला की ती वाइंडिंग फिरते. आणि बघा स्टेटर काय स्थिर असतो, बरोबर आहे का, स्थिर असतो. मग स्टेटर फिरणार आहे का रे बाळांनो, नाही. मग ह्या जनरेटरला नाव दिलं रोटेटिंग आर्मेचर. रोटेटिंग आर्मेचर, कॉन्स्टंट फील्ड. ओके, बरोबर आहे का. रोटेटिंग आर्मेचर, कॉन्स्टंट फील्ड, अल्टरनेटर किंवा जनरेटर. ओके, ह्याला नाव का दिलं कळालं, नाव का दिलं, काय आहे, आर्मेचर रोटरला वाउंड आहे, तो रोटर काय करणार आहे, फिरणार आहे. आणि DC सप्लाय कुणाला दिला, स्थिर. मग आपल्याला काय विद्युत ऊर्जा निर्माण करायची जनरेटरचं, कशी ह्या केसमध्ये विद्युत निर्माण होतीये ते आपण बघणार आहेत. बघा बाळांनो, काय झाला, कंडक्टर काय करणार आहे, फिरणार आहे. आपल्याला जनरेटरमध्ये विद्युत निर्माण कशी निर्माण होते हे कसं फॅराडेजने सांगितलंय रे. तुमचा कंडक्टर काय होणार आहे, फिरणार आहे. आणि चुंबकीय रेषा काय होणार आहेत रे, स्थिर राहणार आहेत. काय होणार आहेत, स्थिर राहणार आहेत. मग आपल्याला कसे निर्माण होईल, बघा चुंबकीय रेषा कुठं दिलाय, DC सप्लाय.
डीसी सप्लाय दिला, ही स्थिर आहेत, डीसी सप्लाय कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे का. जर डीसी सप्लाय आपण कशाला दिला, स्टेटर वाइंडिंगला दिला. इथं कशाला दिला, नीट लक्ष द्या. डीसी सप्लाय कुठे दिलेला आहे, स्टेटर वाइंडिंगला दिलाय. स्टेटर वाइंडिंगला दिल्यानंतर ह्या वाइंडिंग मध्ये काय होणार, चुंबकीय रेषा निर्माण होणार. काय होणार बघा, टिंब मध्ये जातोय, ह्या स्टेटर फील्ड मध्ये, स्टेटरच्या भागात, ह्या स्टेटरच्या व्यासामध्ये काय होणार रे, चुंबकीय रेषा निर्माण होणार. मग बघा ह्या चुंबकीय रेषा आणि रोटर काय करतोय, रोटरला कुणीतरी फिरवायला लागतंय. म्हणजे जनरेटरला काय करावं लागतं, रोटरला काय ठेवावं लागतं, इकडून यांत्रिकी ऊर्जा द्यावा लागते. काय रे, यांत्रिकी ऊर्जा. यांत्रिकी ऊर्जा म्हणजे काय, मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे त्या रोटरला काय करावं लागतंय, फिरवावं लागतंय. मग ही प्रोड्यूस झालेल्या स्थिर चुंबकीय रेषा बघा, स्थिर, डीसीच्या कशा आहेत, स्थिर आहेत. आणि कंडक्टर काय होतोय बघा, इथं यांत्रिकी ऊर्जेने त्याला काय केलंय, फिरवलंय. काय केलंय, फिरवलंय. मग यांत्रिकी ऊर्जेने ह्याला फिरवलं आणि हीच स्थिर चुंबकीय रेषा जर ह्याला कट झाल्या तर मग काय होतं रे, स्थिर चुंबकीय रेषा आहेत त्या येऊन काय केल्या, कंडक्टर फिरतोय, त्याला कट झाल्या, ह्या इकडून आल्या एअर गॅप मधनं. ह्या दोघांच्या मध्ये काय रे, एअर गॅप आहे, बरोबर आहे का. दोन स्टेटर आणि रोटर एकामेकांना टच होऊन आहे, म्हणून एअर गॅप आहे. त्या मॅग्नेटिक फील्ड काय करताय, इकडून रोटरला येऊन कट करताय. आणि रोटर मध्ये काय होतंय रे, काय होतीये, यांत्रिकी ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण होतीये. आणि ती 3 फेज निर्माण होतीये. बघा इथं आर वाय बी, काय आर वाय बी. बाळांनो बघा आर वाय बी हितनं काढला म्हणजे रोटर कडनं आपण काय केली रे, इलेक्ट्रिकल ऊर्जा घेतली, बरोबर आहे का. मग ही रोटर फिरताना जर एखादी तुम्हाला काही गोष्ट बाजूला काढायची आहे, बघा तुम्हाला ही रोटर फिरतोय, मग आर वाय बी फिरणार. बघा अज्यूम करा रोटर फिरायला लागला, तिथं आर वाय बी तुम्ही काढले, ते पण फिरणार. मग जर ते फिरायचं नसलं तर काय करावं लागतं रे, स्लिप रिंग आणि ब्रश लावावे लागतात. जर तुम्हाला रोटर फिरणार आहे, त्यातनं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी काढायची आहे, मग इलेक्ट्रिसिटीचा आर वाय बी 3 फेज त्यासोबतच फिरत राहणार. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं रे, जर तुम्हाला एखादा फिरणारा पार्ट असेल आणि त्याच्यापासून तुम्हाला काय घ्यायचं असेल तर इलेक्ट्रिकलच्या भाषेत तिथनं तुम्हाला सप्लाय कलेक्ट करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं, स्लिप रिंग आणि ब्रश. बघा म्हणजे तुम्हाला ह्या मशीनमध्ये, ह्या अल्टरनेटरमध्ये जर रोटरकडनं तुम्हाला सप्लाय काढायचा असेल, विद्युत निर्माण झालेली ऊर्जा जर बाहेर काढायची असेल तर काय लागतं रे, स्लिप रिंग आणि ब्रशेस लागतात. का तर नाही तर काय होणार रे, वायर गुंडाळणार आणि सगळं जळून बिळून जाणार, बरोबर आहे ना रे. मग तुम्हाला काय लागणार रे बाळांनो, ह्या जनरेटर मध्ये काय लागणार, स्लिप रिंग आणि ब्रशेस कशासाठी रे, ही सप्लाय कनेक्ट करण्यासाठी. आणि स्लिप रिंग कशासाठी, रोटेटिंग पार्टला स्थिर करण्यासाठी. ते कसं असतं, रोटरवर ते चिपकून ठेवतात. मग तो रोटर फिरला तरी त्याला ते इंडिपेंडेंट असतात, स्लिप रिंग वेगळे असतात. मी तुम्हाला डीसी मशीन मध्ये मी चांगलं शिकवेल ते स्लिप रिंग आणि ब्रशेस, कारण तिथं डीसी मशीन मध्ये प्रत्येक मशीन मध्ये स्लिप रिंग आणि ब्रश निर्माण होतो. ओके, नाहीतर इंडक्शन मोटर मध्ये शिकवेल मी. पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला रोटेटिंग पार्ट बसणं, आता बघा रे बाळांनो, जरी आपण चिटकून ठेवलं, बरोबर आहे का, जरी आपण ही सपोज रोटेटिंग होतंय आणि ह्याच्या माझं घड्याळ ह्याला चिपकून आहे, सपोज माझ्या हाताला चिपकून आहे, मी रोटेट करतोय, घड्याळ स्थिर आहे पण तिथं काहीतरी फोर्स येतोय, बरोबर आहे का. मग तुम्ही जास्त जर फिरवलं ना, बघा तुम्ही सपोज एक्झाम्पल घ्या, तुम्ही इष्टीतनं उतरलाय, तुम्ही स्थिर असता, तुमची काय इष्टी पळत असते, तुम्ही काय त्यासोबत पळत असता का रे, नाही, बसलेला असतात. पण तुम्ही पीएमटीत, रेल्वेत, कुठं तुम्ही चलत्या गाडीतनं उतरला की तिच्या गाडी काय करते रे, तुम्हाला पळावं लागतं उतरल्या, नाही पळलात तर स्थिर उभा राहिलात तर काय होतं रे, तुम्ही पडतात किंवा मागच्या बाजूला पडतात. कशामुळे पडतात रे, कारण तिथं रिलेटिव्ह फोर्स निर्माण होतो. काय होतो, रिलेटिव्ह, दोघांच्या मध्ये फोर्स निर्माण होतो. जर तुम्ही रेल्वे सोबत उडी टाकून तसंच पळालात ना, तुम्ही पडत नाहीत. तुम्ही बघा, ट्राय करा आणि थांबवायचं बघा बरं, तर होत नाही. म्हणजे इथं पण काय होतंय रे, तसंच होतंय. बघा ही रोटर फिरतोय आणि स्लिप रिंगला तुम्ही काय करताय रे, थांबवताय, त्यासोबत पळून देत नाही ना,
त्यासोबत पळून देत नाही ना, मग त्यामुळं काय होतं, तिथं एक फोर्स निर्माण होतो. त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे बाहेरच्या बाजूने खेचणारा फोर्स. म्हणजे त्या स्लिप रिंग आणि ब्रशेसला काय करतो, तिथं एक फोर्स निर्माण होतो, रोटर फिरत असतो, तो काय करतो, उपसून टाकायचा प्रयत्न करतो स्लिप रिंग आणि ब्रशेसला. त्यामुळं बघा, म्हणजे ह्याच्यातला दुसरा पॉइंट काय झाला, रोटरवर कोणता फोर्स, स्लिप रिंग आणि ब्रशेसवर कोणता फोर्स निर्माण होतो, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे बाहेर ओढणारा फोर्स. कोणता, बाहेर ओढणारा. ह्याला मराठीत काय म्हणतात, बाहेर ओढणारा. ओके. मग ह्या फोर्समुळे काय होतं रे बाळांनो, तुमचा जनरेटर काय करू, रोटर जर जास्त फिरवला तर ते बाहेर स्लिप रिंग आणि ब्रशेस पडणार आहेत. म्हणजे तुम्हाला ही जे जनरेटर आहे एका पर्टिक्युलर स्पीड पर्यंतच यूज करा येणार आहे. सपोज तुम्हाला दिलं स्लिप रिंग आणि ब्रशेस टेस्टिंग केले की 200 RPM फिरले तर चांगल्या चालतात, आणि ते जर तुम्ही 500 RPM ने फिरवायला सुरू केलं तर स्लिप रिंग आणि ब्रशेस उडून जाणार आहे जनरेटर मधनं. बरोबर आहे का. म्हणजे हा जनरेटर काय होतोय, ह्याची यांत्रिकी एनर्जी, हिथं जी मेकॅनिकल स्टॅबिलिटी उडून निघतोय किंवा कोणतं फुटतं, म्हणजे त्याची मेकॅनिकल स्टॅबिलिटी, यांत्रिकी जी त्याची गुणधर्म असतो तो चांगला नसतो. बरोबर आहे का रे. एखादी गोष्ट फुटते म्हणजे काय रे, ह्याचं काय बेरिंग गेली म्हणजे मेकॅनिकलचा प्रॉब्लेम आला. बरोबर आहे का. स्लिप रिंग आणि ब्रशेस तुटून निघले म्हणजे ह्याची मेकॅनिकल स्टॅबिलिटी कमी आहे. हा जो जनरेटर आहे ह्याला काय लागतंय बघा, स्लिप रिंग आणि ब्रशेस ह्या रोटेटिंग पार्ट असल्यामुळे लावावे लागतात. स्लिप रिंग आणि ब्रशेस बाळांनो मोठे मोठे असतात, जनरेटर भरपूर, ही मी रूम आहे ना एवढा जनरेटर असतो, स्लिप रिंग आणि ब्रशेस एवढे एवढे असतात. मग स्लिप रिंग आणि ब्रशेस ह्या रोटरला लावल्यामुळे ह्याचा अजून एक डिसएडव्हांटेज झाला की ह्याची साईज वाढली. काय झाली रे, साईज वाढली. बघा, स्लिप रिंग आणि ब्रश लागणार आहेत, ह्याच्या आपण सगळ्या प्रॉपर्टीज बघतोय आणि ह्या प्रॉपर्टीवरच क्वेश्चन आहेत बाळांनो. प्रॉपर्टीवरच क्वेश्चन आहे. एका जनरेटरची एक केस कळाली की दुसरी केस तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहे, त्यामुळे ही केस तुम्ही नीट लक्ष ठेवा. आपण 2 जनरेटर शिकणार आहेत. पहिला जनरेटर आहे रोटेटिंग आर्मेचर आणि कॉन्स्टंट फील्ड. रोटेटिंग आर्मेचर रोटेट केलाय, AC सप्लाय रोटेटिंग पार्टला गेलाय, त्यामुळे ब्रशेस आणि स्लिप रिंग लागलेत. परत सेंट्रीपिटल काय झालाय रे, सेंट्रीपिटल फोर्स निर्माण झालेला आहे, म्हणजे बाहेर ओढणारा फोर्स. आणि ह्या फोर्समुळं काय कारण झालं, ह्या फोर्समुळं ह्याच्यावर काय आलं रे, जास्त स्पीडने फिरवू शकत नाही. बरोबर आहे का. जास्त स्पीडने फिरला की स्लिप रिंग आणि ब्रशेस धाडधूड तुटून पडणार आहेत. ओके. त्यामुळे लक्ष द्या, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. त्यामुळं बघा, हा काय आहे, मेकॅनिकल स्टॅबिलिटी किंवा यांत्रिकी स्थिरता बिघडणार आहे. काय होणार आहे, ह्या सेंट्रिफ्युगलमुळं यांत्रिकी स्थिरता जास्त नाही, कमी आहे मी म्हणतो. का रे, कारण स्पीड वाढवली की काय होणार आहे, स्लिप रिंग आणि ब्रशेस उडून, म्हणजे ह्याची मेकॅनिकल स्थिरता जास्त नाही ह्या जनरेटरची. म्हणजे मेकॅनिकल स्टॅबिलिटी इंग्लिशमध्ये काय नाही रे, जास्त नाही. हे कळालं. मेकॅनिकल स्टॅबिलिटी जास्त नसली बाळांनो, मेकॅनिकल स्टॅबिलिटी जास्त नसली की म्हणजे हा काय करणार रे, हे बघा, हा जनरेटर जास्त कॅपॅसिटीला यूज होणार नाही. तुम्हाला जर 500 मेगावॅट जनरेट करायची तर हा यूज होणार नाही. म्हणजे ह्याची कॅपॅसिटी काय होणार रे, कमी होणार. म्हणजे ह्याची जास्त कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटीला काय म्हणतात रे मराठीमध्ये, जास्त क्षमतेसाठी वापरत नाही. का वापरत नाही रे, कारण यांत्रिकी ह्याची काय नाही, जेवढी स्पीड असते, मी सांगेल जेवढी जास्त तुमची स्पीड असते रोटरची तेवढी जास्त तुमची ऊर्जा निर्माण होत असते. कारण यांत्रिकी ऊर्जा जास्त आली की इलेक्ट्रिकल ऊर्जा जास्त होते, कारण त्याचंच कन्वर्जन करायचंय. मग यांत्रिकी ऊर्जाचा तुमचा स्थिरता नाही तर तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होणार आहे ती कशी होणार आहे का, नाही. त्यामुळं ही जनरेटर आहेत ना, हे आउटडेटेड जनरेटर आहेत, आता यूज करत नाहीत. का तर कमी कॅपॅसिटी, ह्याची साईज मोठी आहे. ह्याची काय, साईज मोठी आहे. आणि साईज मोठी का आहे रे बाळांनो, स्लिप रिंग आणि ब्रश लावलेत. बरोबर आहे का. मग तुम्ही जनरेटर बघितला असेल बाळांनो, दुसरा जो जनरेटर आहे आपण काय करणार आहेत रे, मग उलट करायचंय. आता आर्मेचर वाइंडिंग कुठं लावायची, स्टेटरला, आणि रोटरला काय लावायची,
फील्ड झालं, म्हणजे दुसरा जनरेटर. पण ह्या जनरेटरचं तुम्हाला ओव्हरव्ह्यू कळाला का रे? काय आहे ह्या जनरेटरमध्ये? काय आहे? फील्ड वाइंडिंग स्टेटरला आहे बघा. 1-2 मिनिटामध्ये ब्रीफ करतो. तुम्हाला वाटत असेल सर काय पांचटपणा लावलाय, किती वेळ सांगतायत, पण बाळांनो हे जर नाही समजलं तर तुम्हाला जनरेटरचा काही समजणार नाही किंवा अल्टरनेटर कुठलाच समजणार नाही. त्यामुळे मी सांगतोय, आणि मला माहिती आहे की तुम्ही इन डेप्थ मध्ये शिका. हे लेक्चर आपण 30-30 मिनिटाचेच टाकतोय, तुम्हाला पण मी काय बोर करत नाही. 30 मिनिटाचं बघा, थोडं रिलॅक्स व्हा, रिव्हिजन करा आणि परत दुसऱ्या लेक्चरला जावा. ओके. आणि तुम्हाला सांगायला मी हे करतोय की मी आज ट्रॅव्हल करून आलोय 300-400 किलोमीटर, तरी पण रात्री आता 10:30-11 वाजले तरी शूट करतोय. मला आज तुमचा जनरेटर संपवायचा आहे, म्हणजे 2-3 वाजतील मला शूट संपवायला. पण तेवढ्याच मेहनतीने, जेवढी आम्ही मेहनत करतोय तेवढीच मेहनत जर तुम्ही केली तर मला वाटतंय तुमचा रिझल्ट हा 100% येणार आहे. आणि मला माहिती आहे की माझ्याकडचे स्टुडंट हे 70 ते 80% रिझल्टमध्ये असले पाहिजेत. ओके. हा, एवढी तळमळ आहे तेवढी तळमळ तुमची पण असली पाहिजे. चला ओव्हरव्ह्यू मारू रे. हा जनरेटर ह्याच्यामध्ये फील्ड डीसी सप्लाय आर्मेचर स्टेटरला दिलाय. रोटरला काय दिलं रे? रोटरला एसी सप्लाय दिलाय. जिथं डीसी देतो त्याला फील्ड म्हणतो, ज्याला एसी देतो त्याला काय म्हणतो? आर्मेचर म्हणतो. मग रोटरला आर्मेचर दिलाय त्यामुळे त्याला काय म्हणलं? रोटेटिंग आर्मेचर कॉन्स्टंट फील्ड. किंवा कोण कोण म्हणत असेल मला असं म्हणायचंय सर की कॉन्स्टंट फील्ड रोटेटिंग आर्मेचर. बाळा सेमच आहे. काय आहे? कॉन्स्टंट फील्ड रोटेटिंग आर्मेचर. कोणाला वाटत असेल की सर मला हे कॉन्स्टंट फील्ड आधी आणायचंय, बाळांनो सेमच आहे. मी म्हटलं की पाणी दे, बरोबर आहे का? आणि मी म्हटलं पाणी आण, सेमच आहे ना. पाणी दे, पाणी आण, सेमच आहे रे. सेमच, मिनिंग सेम आहे. मग तसंच रोटेटिंग आर्मेचर म्हणजे फिरतोय आर्मेचर आणि कॉन्स्टंट फील्ड, बरोबर आहे का? किंवा कोण म्हणत असेल, कोणत्या बुक मध्ये दिलेलं असेल कॉन्स्टंट फील्ड रोटेटिंग आर्मेचर, एकच आहे ना. अरे मिनिंग एकच नाही, फील्ड ही कॉन्स्टंटच आहे. मग वर्डिंग इकडे तिकडे करू द्या, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. मग ह्याच्या विशेषता काय रे? रोटेटिंग आर्मेचर असल्यामुळे ह्याला सगळ्यात पहिल्यांदा स्लिपरिंग आणि ब्रश अरेंजमेंट लागते, त्यामुळे साईज वाढते, तिथं सेंट्रिपिटल फोर्स येतो, त्यामुळे त्याची मेकॅनिकल यांत्रिकी स्थिरता बिघडते, त्यामुळे त्याची स्पीडवर लिमिट येतो. स्पीड लिमिट आला की त्याची कॅपॅसिटी कमी होते आणि ह्याच्यामध्ये डॅमेज व्हायचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हा अल्टरनेटर आउट ऑफ डेटेड आहे. काय आहे? आउट ऑफ डेटेड आहे. तो यूज करत नाहीत. काय करत नाहीत? यूज करत नाहीत. कळालं हा अल्टरनेटर. मग आपण दुसरी केस बघू बाळांनो. दुसऱ्या केसमध्ये बघा, ह्याच डायग्रामला मी फक्त चेंज करतो, पण तुम्ही माझ्यासारखं करू नका प्लीज. दुसरी डायग्राम काढा आणि काय करा रे, दुसऱ्या पेजवर तुम्ही स्वच्छपैकी नाव टाका की केस नंबर 2. आता स्टेटर जी आहे ती मी कोणती लावतो रे? उलटी करतो. स्टेटरला काय लावतो? आर्मेचर लावू का रे बाळांनो? आणि रोटरला काय लावू? फील्ड. रोटरला काय लावू रे? फील्ड लावतो बाळांनो. मग काय होतंय रे? बघा एसी सप्लाय घेतोय म्हणजे आउटपुट घेतोय, डीसी सप्लाय देतोय म्हणजे स्थिर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करायला देतोय, बरोबर आहे का? बघा आता काय होतंय, जादू काय केली आहे बघा इथं प्राइम मूव्हर आहे म्हणजे यांत्रिकी निर्माण. बघा प्राइम मूव्हर कुणाला म्हणायचं? रोटरलाच काय म्हणतात? प्राइम मूव्हर म्हणतात. बघा रोटरला दुसरं नाव काय आहे? जो रोटरला फिरवतो त्याला काय म्हणतात? प्राइम मूव्हर, बरोबर आहे का? इंग्लिश मध्ये लिहितो प्राइम मूव्हर. ओके, प्राइम मूव्हर, बरोबर आहे का? हे म्हणतात ह्याला, हा जो फिरवतो ना हा दंडा, त्या दंड्याला काय म्हणतात रे? जो रोटरला अटॅच असतो, जो फिरवतो, कपलिंग, बरोबर का? त्याला काय म्हणतात रे? प्राइम मूव्हर म्हणतात. मग बाळांनो आपण चेंज काय केलाय? केस नंबर 2 लिहा. 1 लिहू नका, 2 लिहा, कारण आपण दुसरी केस बघतोय. काय चेंज केलं रे? काहीच नाही सर, तुम्ही जे 3 फेज सप्लाय होता ते काय घेतला रे? डायरेक्ट हितनं घेतला. म्हणजे RYB तुम्ही इथं काय घेतलं? आउटपुट घेतलं सर जनरेटरचं. काय घेतलं? आउटपुट घेतलं. बरोबर, तुम्ही बरोबर म्हणलात. आणि डीसी सप्लाय कुठं दिला रे बाळांनो? डीसी सप्लाय इथं दिला. कुणाला दिला? रोटरला दिला. आणि स्टेटरला काय दिला रे?
एसी सप्लाय घेतला, जनरेटर काय करतोय, सप्लाय देतोय, आपल्याला आउटपुट देतोय, बरोबर आहे का. आणि तुम्ही रोटरला काय दिला, डीसी सप्लाय दिला. आता डीसी सप्लाय देणे ह्याला आता दुसरं नाव मी हळूहळू तुम्हाला शिकवत जाणार आहे. त्याला डीसी सप्लाय देणे, त्याला म्हणायचं एक्साइटेशन देणे, म्हणजे त्याला काय करे, फोर्सफुली एक्साइटेशन. आपण काय म्हणतो, आयला मोटरसायकल करायला काय प्लगनी एक्साइट देतो, बरोबर आहे का. प्लग काय होतो रे, तुम्ही किक मारता म्हणजे काय करतात, एक्साइट करता. तसंच जनरेटरला काय असतो रे, जनरेटरला काय असतो, एक्साइटर. डीसी सप्लाय जो देतो तो काय असतो, एक्साइटर असतो. काय असतो, एक्साइटर ऑफ द जनरेटर. कुणाला म्हणतात, जो सप्लाय फील्ड वाइंडिंगला देता. फील्ड वाइंडिंगला कोणता सप्लाय देता बाळांनो, डीसी सप्लाय देता, त्यालाच म्हणतात एक्साइटिंग किंवा एक्साइटर म्हणतात. फील्ड वाइंडिंगला काय अजून म्हणतात, एक्साइटिंग वाइंडिंग म्हणतात. का तर तिला डीसी सप्लाय दिलेला असतो, त्यामुळे फील्ड वाइंडिंगला कधी कधी दुसरं नाव देतात. कोणतं, लिहून घ्या, एक्साइटिंग वाइंडिंग. का, फील्ड वाइंडिंगला कसला सप्लाय दिलेला असतो, डीसी. आणि डीसी सप्लायला तुमच्या जनरेटरच्या भाषेत काय म्हणतात रे, ह्याला अजून डीसीला काय म्हणतात, एक्साइटर. काय म्हणतात, एक्साइटर, बरोबर आहे का. काय म्हणतात, एक्साइटर. आणि एक्साइटर हा कोण असतो जनरेटर मध्ये, तर कोण असतो, लक्षात ठेवा, डीसी शंट जनरेटर. कोणता, डीसी शंट. कधी कधी विचारतात एक्साइटर म्हणून जनरेटर अल्टरनेटर मध्ये कोण यूज करतात, कोणता डीसी जनरेटर यूज करतात, कोणता रे, डीसी शंट जनरेटर. कळालं, एक्साइटर कळाला. बघा मी हळूहळू थोड्या थिंग्स तुम्हाला शिकवत जाणार आहे. मी एकदाच नाही सांगणार तुम्हाला बर्डन की ही नावं लक्षात ठेवा. स्टेटर रोटर ठेवले, मला माहिती तुम्हाला आता माहित झाले असणार. मग मी एक्साइटर हळूहळू पिल्लू मी एक पत्ते खोलत जाणार, म्हणजे तुमचा अल्टरनेटर एकदम परफेक्ट होणार. ओके, हा चला. प्राइमवर शिकवलं, मग रोटर म्हणतो होतो. आता नवीन भाषेत काय म्हणायचं, प्राइमवर. मी म्हणणार की प्राइमवर इनपुट म्हणजे रोटरला येणारं हे कपलिंग आहे, त्याचं इनपुट वाढवलं म्हणजे रोटरचा स्पीड वाढला, बरोबर आहे का. कपलिंगचा स्पीड वाढला म्हणजे प्राइमवरचा स्पीड वाढला की तुम्ही समजायचं रोटर पण फिरायला जास्त लागला. कारण हे दोन म्हणजे काय, सेमच आहे. प्राइमवर आणि रोटर काय आहे, सेमच आहे. ह्या कपलिंगला काय म्हणलंय, प्राइमवर. कपलिंगचा स्पीड वाढला बाळांनो म्हणजे रोटरचा स्पीड वाढला. हे हळूहळू तुम्हाला समजत जाणार आहे. चला रे बाळांनो, आपण चेंज काय केलंय, आपण आउटपुट घेतलंय ते स्टेशनरी पार्ट वरनं घेतलंय. मग काय घेतलं होतं, रोटर वरनं घेतलं होतं. मग आपल्याला फॅराडेज काय सांगतो बाळांनो, फॅराडेज काय सांगतो, तुमच्या फ्लक्स कशा पाहिजे, स्थिर पाहिजे, आणि कंडक्टर कसा पाहिजे, रोटेटिंग पाहिजे, बरोबर आहे. आपण फॅराडेजने असं सांगितलं, पण आपण फॅराडेजला फसवलं. बघा कसं फसवतो बघा. आणि ह्या जनरेटरला नाव काय देणार आहेत मग, ह्या फसव्या जनरेटरला. आणि सगळ्यात जास्त आपल्या मार्केटमध्ये हा चालतोय. फॅराडेजने काय सांगितलं होतं, रोटेटिंग तुम्हाला कंडक्टर पाहिजे, आणि काय पाहिजे, स्टेशनरी काय पाहिजे, फील्ड पाहिजे, बरोबर आहे का. मग आपण ह्याला नाव काय देणार आहेत रे, इथं एक्साइटर किंवा फील्ड वाइंडिंग जी आहे ती कशी रे, रोटेट होती, रोटरवर आहे. मग मी म्हणू का रे, रोटेटिंग फील्ड, बरोबर आहे का. आणि स्टेशनरी आर्मेचर. स्टेशनरी आर्मेचर जनरेटर किंवा अल्टरनेटर तुम्ही म्हणू शकता. मग ह्याच्यामध्ये काय केलं बघा, तुम्हाला फॅराडेजने काय सांगितलं रे बाळांनो, तुमची फील्ड जी पाहिजे किंवा चुंबकीय पाहिजे, म्हणजे चुंबकीय कोण प्रोड्यूस करतोय रे, डीसी सप्लाय. कोण करतोय, डीसी सप्लाय कशासाठी यूज केलेला आहे, चुंबकीय रेषा, स्थिर चुंबकीय रेषा प्रोड्यूस करण्यासाठी. बघा फील्ड वाइंडिंगचं काम तुम्हाला कधी कधी विचारतात, फील्ड वाइंडिंग कशासाठी यूज करतात, कशासाठी, स्थिर चुंबकीय रेषा. डीसी सप्लाय दिलाय बाळांनो, जिथं वाइंडिंग असते तिथं करंट गेला की फील्ड निर्माण होते. मग डीसी सप्लाय दिलाय, स्थिर सप्लाय दिलाय, म्हणजे चुंबकीय रेषा कशा निर्माण होणार रे, स्थिर निर्माण होणार. चुंबकीय, बरोबर आहे का. एक्साइटर, चुंबकीय रेषा काय पाहिजे रे, फॅराडेजने सांगितलंय स्थिर. आणि कंडक्टर कसा पाहिजे, डायनामिकली रे, कसा पाहिजे, फिरणारा. कसा पाहिजे,
फिरणारा पाहिजे. कसा पाहिजे? फिरणारा. बघा रे काय होतंय आता, बघा काय होतंय. चुंबकीय रेषा स्थिर आहेत, कंडक्टर फिरणारा पाहिजे. पण कंडक्टर बघा, आपण चुंबकीय रेषा बघा इथं एक्साइटर कशाला आहे, डीसी सप्लाय दिलाय आपण, पण हे रोटेट होतंय. म्हणजे डीसी ला काय होतंय, जी स्थिर आहेत का, बघा काय करतंय. बघा फॅराडेला आपण कसं फसवलं, एक्साइटरने डीसी सप्लाय दिला पण रोटर काय आहे, फिरतोय. त्यामुळं काय झाल्या, ह्या चुंबकीय रेषा काय झाल्या रे, फिरायला लागल्या, फिरणाऱ्या झाल्या. काय झाल्या, फिरणाऱ्या झाल्या. पण चुंबकीय रेषा बघा स्थिर होत्या, स्थिर आहेत, देताना तर सप्लाय स्थिर. रोटर फिरला की काय झाल्या, रोटर फिरला की काय झाल्या का, त्या फिरणाऱ्या झाल्या. बघा काय बदल झाला. आपण कसं फॅराडेजला चुकवलंय बघा. आणि कंडक्टर फिरणारा आहे का, कंडक्टर फिरतोय का, जिथं आउटपुट घेतो तो कंडक्टर कसा आहे, स्थिर झाला. कसा झाला रे, स्थिर झाला. फॅराडेजला काय देणं घेणं नाही, फक्त तो काय म्हणतोय, जर विद्युत निर्माण जर करायची असेल तर तुमचा एक स्थिर पाहिजे आणि एक फिरणारा पाहिजे. बरोबर आहे. मग आपण उलट केलं, फिरणारा काय केल्या, चुंबकीय रेषा आपण आर्टिफिशियली केल्या. कशा केल्या, आर्टिफिशियली. म्हणजे तुम्हाला एक थांबवला आणि दुसऱ्याला फिरवला, एक थांबवला दुसऱ्याला फिरवला, आर्टिफिशियली आपण केलं. म्हणून कशामुळे केलं रे बाळांनो, मगा किती डिसएडव्हान्टेज होते. त्यामुळे आपण काय केलं, आर्टिफिशियली सायंटिस्टने शोध लावला की काय करू, चुंबकीय रेषा स्थिर देऊ पण त्याला रोटरने फिरवू. मग त्या फिरणाऱ्या रेषा झाल्या आणि कंडक्टर फिरणारा नव्हता, तो कसा झाला, स्थिर झाला. मग ह्याच्यामुळं काय झाला रे, EMF किंवा करंट निर्माण झाला, व्होल्टेज विद्युत ऊर्जा ही निर्माण झाली. कळालं ना ह्याच्यामध्ये काय झालं. म्हणजे बाळांनो इथनं आपण डायरेक्ट टॅपिंग घेऊन डायरेक्ट आउटपुट घेऊ शकतो. इथं काय स्लिपरिंग आणि ब्रश लागणार आहेत का, स्लिपरिंग आणि ब्रश कुठं लागतात, जिथं रोटेटिंग पार्ट मधनं आउटपुट घ्यायचंय तिथं लागतंय. मग इथं काय बघा, सायंटिस्टने हे केलं आणि हे केल्यानंतर काय झालं रे बघा, हा EMF ही जो आहे तो ही आहे, पण आपण फसवलंय आर्टिफिशियली. मग इथं जो इंड्युस्ड EMF होतो तो पण डायनामिकलीच होतो. कसा, डायनामिकलीच. का रे, आपण एकाला फिरवतोय आणि एकाला कॉन्स्टंट ठेवतोय. बरोबर आहे ना. हा, मग मला सांगा रे, ह्याच्यामध्ये काय झालं, स्लिपरिंग आणि ब्रश लागणार आहेत का, स्लिपरिंग आणि ब्रशेस लागणार नाहीत किंवा अब्सेंट आहेत म्हणायचं. बरोबर आहे का. त्यामुळं बघा बाळांनो, इथं कसला सेंट्रिपिटल कसला फोर्स आहे का, नाही. का, इथं स्लिपरिंग ब्रशेस नाहीत. आतमध्ये कोणती गोष्ट आहे का रे, जिथं किती ओढेल, डीसी सप्लाय दिलेला आहे. फक्त काय दिलेला आहे रे, डीसी सप्लाय दिलेला आहे. आणि डीसी सप्लाय हा शंट जनरेटर कुठं असतो, जो एक्साइटर असतो तो प्राइमोवरच माउंट केलेला असतो. काय ठेवलेला असतो, प्राइमोवरच काय केलेला असतो, माउंट केलेला असतो. त्यामुळे तो तिथंच माउंट आहे, त्याला काय बाहेरनं टॅपिंग दिलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की इथं सेंट्रिपिटल फोर्स नाही. काय नाही, सेंट्रिपिटल कोणता नाही. म्हणजे त्यामुळे काय झाली, यांत्रिकी स्थिरता किंवा मेकॅनिकल स्टॅबिलिटी जास्त आहे. काय आहे, जास्त आहे. म्हणजे हा काय होऊ शकतो, जास्त स्पीडला यूज होऊ शकतो. बरोबर आहे का. मी काय म्हणतोय, हा जनरेटर काय होऊ शकतो, जास्त वेगाने रोटर फिरवू शकतो किंवा प्राइम मूवर फिरू शकतो. मग प्राइम मूवर मी सांगितलं, जेवढी तुमची यांत्रिकी ऊर्जा असेल तेवढी काय होणार आहे रे, इलेक्ट्रिकल ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यामुळं जास्त फिरला की ह्याच्यामुळं ह्याची कॅपॅसिटी कशी होणार आहे, यांत्रिकी ऊर्जा जास्त, इलेक्ट्रिकल ऊर्जा जास्त. मग ह्याची कॅपॅसिटी कशी होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणजे ह्याची कॅपॅसिटी काय झाली रे, कॅपॅसिटी किंवा क्षमता लिहा, क्षमता जास्त. विद्युत निर्माण करण्याची क्षमता काय आहे, जास्त आहे. विद्युत निर्माण करण्याची क्षमता लिहा, विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता जास्त आहे त्या जनरेटर पेक्षा. जिथं काय होतं रे, रोटेटिंग काय होता, आर्मेचर होता. इथं काय स्टेशनरी
आर्मेचर आहे. मग बाळांनो, डे टू डे लाईफमध्ये कोणता जनरेटर यूज करतात? हा जनरेटर तुम्हाला कुठं पण जनरेटर दिसला, तुमच्या पॉवर प्लॅन्टमध्ये थर्मल बिर्मल जे काही पॉवर प्लॅन्ट आहेत तुमचे, त्याच्यामध्ये कोणता जनरेटर असतो? कोणता असतो रे? रोटर काय असतो? रोटरला फील्ड वाइंडिंग लावलेली असते आणि स्टेटरला काय लावलेली असते? आर्मेचर वाइंडिंग लावलेली असते. म्हणजे इथनं पुढे आपण जे अल्टरनेटर शिकणार आहेत तो हा अल्टरनेटर घेणार आहेत आपल्या अभ्यासासाठी. कोणता रे? जिथं आर्मेचर वाइंडिंग कुठं लावली आहे आपण? स्टेटरला लावली आहे आणि फील्ड वाइंडिंग कुठं लावली आहे? रोटरला लावली आहे. बरोबर आहे का? म्हणजे हा जनरेटर आपण आपल्या सिलेबसमध्ये शिकणार आहे. पण फरक कळाला का काय? ह्या दोन जनरेटर मधला फरक कळाला आणि हा फरक तुम्हाला विचारतात. ओके, आता पुढच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण शिकणार आहेत की ह्या जनरेटर स्टेटर कसा असते, कन्स्ट्रक्शन, आतमधला रोटर कसा असते, परत रोटरचे टाईप आहेत, 2 टाईप आहेत. मग ते टाईप मस्त आहेत. असे हे कसे जनरेटरचे टाईप बघितले, तसे आतमधले जनरेटर बघितले की रोटर जनरेटर बदलतोय. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? चला मग आपण इथं थांबू आणि पुढच्या लेक्चरला कंटिन्यू बघत राहा. काही सुद्धा प्रॉब्लेम नाही येणार. ओके, याची गॅरंटी मी देतो. ओके, थँक्यू सो मच.